चालत होती तर डॉक्टर म्हणजे जरा घाबताना काय माहिती नाही म्हणजे बघूया काय म्हणजे बघूया म्हणून मग गेलो म्हणजे काढून घेतले म्हणजे काढून टाका पन्नास सांगायचे बसल्या बाहेर अत्यंत जुने मित्र म्हणण्यापेक्षा घरातले एक व्यक्ती असल्यासारखं आणि मला जेव्हा कळालं की इथं त्यांना ॲडमिट करण्यात आलं तर चौकशी केली आणि मला माहिती मिळाली की सयाजीरावला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यांची प्रकृती इथं व्यवस्थित आहे, व्यवस्थित राहिली पाहिजे. अत्यंत मनमिळावं असं व्यक्तिमत्व आहे. एक मित्र कसा असावा याचं उदाहरण म्हणजे सयाजी. आणि फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की म्हणजे एखादा रोल असतो तो रोलला कुठल्याही मग नाटकातला असेल किंवा पिक्चरमधला जे असेल अभिनय कसं करायचं किंवा त्या रोलला म्हणजे एखादा विलनचं जसा रोल असला तर माणसांना चीड आली पाहिजे असं अभिनय करणारे फार थोडे लोक आहेत. आणि हे जे मुळात आपण जर पाहिलं ज्यांनी थिएटर पहिलं केलं आणि मग फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेले ते लोकांचं एक वेगळीच छाप असते. कारण की थिएटरमध्ये रिटेक हा प्रकार नसतो, एकच टेक असते आणि संपूर्ण खूप बरं वाटतं जेव्हा सगळीकडं सयाजींना वेगवेगळ्या पिक्चरमध्ये वेगवेगळ्या अभिनय वेगवेगळ्या ह्याच्यात पाहतो तेव्हा छाती फुगली जाते. आणि फार थोडे असे आर्टिस्ट आहेत की जे महाराष्ट्रात जन्माला येऊन महाराष्ट्रात तर त्यांचं तसा त्यांनी उमटवलं आहेच, पण साऊथमध्ये सुद्धा तिथं सुद्धा एक वेगवेगळी आगळी वेगळी एक स्वतःची ओळख त्यांनी जी स्वतःची निर्माण केली बरं वाटतं. आणि खूप खूप उदंड आयुष्य माझे मित्र सयाजींना
लागो, अशीच मैत्री कायमस्वरूपी टिकून राहावं. आणि मी त्यांना सांगितलं, खाली बघितलं, मी म्हणलं मी पेशंट आहे का ते पेशंट आहे, पण टचवूड सगळं बरं आहे, असंच राहिलं पाहिजे.